जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची म्हणजे पवित्र पोर्टलवर सध्या नवीन एक सूचना आजच्या घडीला पब्लिश झालेली आहे। तर त्या सूचनेमध्ये 6वी ते 8वी भाषा विषयाची आहारता नेमकी काय असणार आहे, तसंच 6वी ते 8वी सेमी इंग्रजी माध्यमाची पात्रता नेमकं काय असणार आहे, तर त्याविषयी संपूर्ण जाहिरातीमध्ये या ठिकाणी जी पात्रता असणार आहे, तर अतिशय महत्त्वाचं जे काही महत्त्वाचं या ठिकाणी नोटिफिकेशन सध्या पवित्र प्रणालीवर आजच्या दिवसाला पब्लिश झालेलं आहे। तर त्या संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करा। तर बघूया ती महत्त्वाची पवित्र पोर्टलवर आलेली सूचना। मित्रांनो, पवित्र प्रणालीवर या ठिकाणी महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत त्या सध्या या ठिकाणी पब्लिश होताना आपल्याला पाहावयास मिळत आहे। तर ही महत्त्वाची या ठिकाणी शिक्षक भरतीबाबत या ठिकाणी बघा प्रसिद्धीपत्रक महत्त्वाचं 1/2/2024ला म्हणजे आजच्या दिवसाला या ठिकाणी बघा महत्त्वाची जी काय आजची कार्यवाही या ठिकाणी झालेली आहे त्या संदर्भात महत्त्वाचं हे प्रसिद्धीपत्रक सध्या पवित्र प्रणालीवर पब्लिश केलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये बघा काय म्हणण्यात आलं की शासनपत्र दिनांक 25/1/2024 अन्वये जिल्हा परिषदेच्या जाहिरातीची कार्यवाही तसेच ज्या शैक्षणिक संस्थांनी दिनांक 22/1/2024 पर्यंत पोर्टलवर नोंदणी करून आरक्षणविषयक माहिती नोंद केलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिरातीची कार्यवाही अंतिम निर्देश देण्यात आले होते। या दोन्ही प्रकारच्या व्यवस्थापनांना या ठिकाणी जाहिरातीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी 2/2/2024 पर्यंत अवधी देण्यात आला आहे। म्हणजे या ठिकाणी बघा उद्यापर्यंतचा अवधी या ठिकाणी देण्यात आला आहे जाहिरातीवर सध्या पवित्र प्रणालीवर अपलोड करण्यासंदर्भात। पण कोणत्या शैक्षणिक संस्थांना, ज्या शैक्षणिक संस्थांची या ठिकाणी बघा 22/1/2024 पर्यंत पोर्टलवर नोंदणी करून या ठिकाणी आरक्षण विषयक माहिती नोंद केलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिरातीची कार्यवाही संदर्भात या ठिकाणी अंतिम निर्देश हे महत्त्वाचं जे पत्र होतं 25/1/2024च्या अन्वये जिल्हा परिषदेच्या जाहिराती संदर्भात, तर त्यांना या ठिकाणी उद्यापर्यंत म्हणजे 2/2/2024 पर्यंत या ठिकाणी अवधी देण्यात आला आहे। तसंच बघा आज दिनांक 1/2/2024 रोजी विभागाच्या या ठिकाणी बघा विविध विषयावर आयोजित जी काही व्हिडिओ कॉन्फरन्स झाली होती VC, तर त्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये या ठिकाणी उपरोक्त विषयाचाही आढावा घेण्यात आला व प्रलंबित जे असलेल्या जिल्ह्याच्या 2/2/2024 पर्यंत त्यांच्या स्तरावरील या ठिकाणी कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहे। म्हणजे या ठिकाणी जी लास्ट डेट आहे 2/2/2024 म्हणजे 2 फेब्रुवारी म्हणजे उद्याची लास्ट डेट असणार आहे। ज्या काही जाहिरातीची अंतिम कार्यवाही करण्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना ह्या आजच्या जे काही व्हिडिओ कॉन्फरन्स झालेली आहे, तर त्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये या ठिकाणी माननीय आयुक्त महोदयांनी या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आला आहे। तर त्याच्यामध्ये बघा काय शंका समाधान नेमकं काय झालं, तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं या ठिकाणी पहिला जो घटक या ठिकाणी देण्यात आला आहे, पहिला पॉईंट, तर ह्याच्यामध्ये बघा सेमी इंग्रजीसाठी DED इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। म्हणजे ज्या सेमी इंग्रजीसाठी जी महत्त्वाची पद असणार आहे, तर त्यांच्यासाठी DED हे इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। तसेच 6वी ते 8वी गटासाठी या ठिकाणी बघा व्यावसायिक आहारता जी असणार आहे DED किंवा BED आहारता धारण करणारे उमेदवार पात्र आहेत। त्यामुळे 6वी ते 8वी गटातील सेमी इंग्रजीसाठी DED किंवा BED इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण करणारे उमेदवार या ठिकाणी पात्र असणार आहे। म्हणजे या ठिकाणी सेमी इंग्रजीच्या ज्या महत्त्वाच्या ज्या वेकेन्सी असणार आहे, शाळा असणार आहे, तर त्याच्यामध्ये जी महत्त्वाची शैक्षणिक पात्रता ह्या ठिकाणी देण्यात आली आहे। तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे सेमी इंग्रजीसाठी या ठिकाणी जे DED असणार आहे, मग त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकतात महत्त्वाचं, तर ह्याच्यात जी पात्रता देण्यात आली की DED हे इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे। तसंच बघा 6वी ते 8वी या गटातील पदासाठी जी व्यावसायिक आहारता असणार आहे ती DED किंवा BED आहारता धारण करणारे उमेदवार या ठिकाणी पात्र असणार आहे। म्हणजे 6वी ते 8वी या गटासाठी DED किंवा BED तुमचं या ठिकाणी व्यावसायिक जी आहारता आहे तर ती असणे या ठिकाणी महत्त्वाचं आहे। आणि सेमी इंग्रजीसाठी DED हे इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तसंच बघा या ठिकाणी बघा त्यामुळे 6वी ते 8वी या गटातील सेमी इंग्रजीसाठी DED किंवा BED इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण असणारे उमेदवार या ठिकाणी पात्र असणार आहे। तसंच बघा महत्त्वाचं या ठिकाणी भाषा विषयासंदर्भात देखील या ठिकाणी देण्यात आलं आहे। तर त्याच्यामध्ये जाहिरातीतील भाषा विषयाच्या पदासाठी आहारता प्राप्त उमेदवार या ठिकाणी 6वी ते 8वी 9वी ते 10वी या गटातील पदासाठी ज्या भाषा विषयातील पदवी प्राप्त केली असेल, तसेच 11वी-12वी या गटातील भाषा विषयासाठी पदव्युत्तर पदवी ज्या भाषा विषयातून केली असेल असे उमेदवार त्या भाषा विषयासाठी या ठिकाणी पात्र असणार आहे। म्हणजे या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही भाषा आपल्या या ठिकाणी महत्त्वाच्या आहे, मराठी आहे, त्यानंतर बघा इंग्लिश आहे, बरोबर, त्यानंतर हिंदी भाषा आहे, अशा ज्या महत्त्वाच्या या ठिकाणी भाषा विषय आहेत, तर त्याच्यामध्ये तुमचं जर या ठिकाणी बघा महत्त्वाचं भाषा विषयासाठी जर तुमची पात्रता या ठिकाणी आहारता काय असणार आहे, तर 6वी ते 8वीसाठी
किंवा 9वी ते 10वीसाठी या वर्गासाठी तुमची पदाची ज्या भाषा विषयातील पदवी म्हणजे तुमचं या ठिकाणी मराठीमध्ये जर तुमची पदवी झालेली असेल म्हणजे BA झालेलं असेल तर मराठीमध्ये या ठिकाणी बघा महत्त्वाचं तुमचं अंतिम वर्षाला मराठी विषय घेऊन तुमची पदवी ही प्राप्त असणे गरजेचं आहे। तसंच बघा 11वी-12वी या गटासाठी तुमची जी विषय असेल तुमचा भाषेचा त्याच्यामध्ये बघा पदव्युत्तर पदवी म्हणजे तुमची जी PG असेल पोस्ट ग्रॅज्युएशन तर त्या पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये पण तुमचा जी भाषा असेल तर तीच भाषाचा जो विषय असेल तो घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे आणि असे विषय घेऊन उत्तीर्ण असणारे जे उमेदवार आहेत तर ते या ठिकाणी महत्त्वाचं 11वी-12वीसाठी पात्र हे असणार आहेत। तर या ठिकाणी बघा जी भाषा विषय आहे भाषा विषय तुमचा BAमध्ये पण तोच पाहिजे आणि तुमचं जे काही मास्टर असेल म्हणजे PG तर MAमध्ये पण तोच विषय पाहिजे म्हणजे या ठिकाणी सेम विषय पाहिजे। उदाहरणार्थ तुमची भाषामध्ये मराठी विषय आहे तर मराठी विषय या ठिकाणी तुमचं 6वी ते 8वी आणि 9वी ते 10वी तर ह्या गटामध्ये तुम्ही BAमध्ये तुमचा मराठी विषय असेल तर या ठिकाणी तुम्ही पात्र होतात। त्यानंतर तुमचं जर 11वी-12वी असेल या ठिकाणी पुढची आहारता तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही BAमध्ये देखील मराठी विषय तुमचं या ठिकाणी स्पेशल पाहिजे आणि MAमध्ये पण देखील तुमचं जे काही पोस्ट ग्रॅज्युएशन असेल त्याच्यामध्ये देखील तुमचं विषय मराठी पाहिजे म्हणजे हे जे दोघी विषय आहे हे सेम पाहिजे। तेव्हा तुमची या ठिकाणी महत्त्वाची 11वी-12वीसाठी तुमचं जी काही आहारता आहे ती ग्राह्य धरण्यात येईल अशी महत्त्वाची सूचना सध्या या ठिकाणी पवित्र प्रणालीवर सध्या अपलोडही करण्यात आलेली आहे। अतिशय महत्त्वाची सूचना होती। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी वेळोवेळी भेट देत राहा। हे जे पत्र आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल, लिंक जी आहे जे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले। तर भेटूया एखाद्या नवीन इन्फॉर्मेशनमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।